माढा तालुक्यातील अरण येथे 3 दिवसापासून बिबट्याचा मुक्काम असल्याचं दिसून येत आहे। या बिबट्याने मंगळवारी एका रेडकावर हल्ला केला, तर शुक्रवारी मध्यरात्री एका वासराला जीवे मारले तर दुसऱ्याला जखमी केले। अरण येथे मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने दादा शिंदे यांच्या शेतात घरासमोरील रेडकावर हल्ला केला। हल्ला केल्यानंतर त्यास सुमारे 500 फूट अंतरावर उसात नेऊन अर्धे फस्त केले। त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री सेवानिवृत्त सैनिक गोरख गाजरे यांच्या शेतातील बंगल्यासमोर बांधलेल्या 2 गायींच्या वासरावर हल्ला करून एकाला जखमी केले तर दुसऱ्याला फरफडत घेऊन निम्मे खाऊन टाकले। बिबट्याच्या या कारनाम्यामुळे अरण व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बिबट्याला लपून बसण्यासाठी ऊस व केळी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शिकार करून 2 दिवस विश्रांती घेत तिसऱ्या दिवशी भूक लागली की तो हल्ला करतो। वन विभागाने या परिसरात पिंजरा आणून लावला आहे। तब्बल 6 महिन्यापासून होळे, पालवण या भागात पिंजरे लावून त्यांची ड्रोनद्वारे पाहणी केली जाते। रात्रीच्या वेळी सायरन वाजवत गाड्या फिरवल्या जातात, मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याला पकडण्यात अद्याप अपयश आलं आहे। त्यामुळे जोपर्यंत साखर कारखाने सुरू होऊन ऊसतोड होत नाही तोपर्यंत बिबट्याचा मुक्काम माढा तालुक्यातच राहणार अशी परिस्थिती दिसत आहे।